झी मराठी, चर्चाही होणारच। ग्रामीण भागातील दूध संस्थांनी घरोघरी दूध उत्पादकांमध्ये जनजागृती करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केल्यानं गोकुळच्या संकलनात 4.5 वर्षात तब्बल 6 लाख लिटर दूध वाढलंय। त्यासाठी दूध उत्पादक आणि दूध संस्थांचं मोलाचं सहकार्य असल्याचं प्रतिपादन संचालक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केलंय। ते रोही तालुका हातकणंगले येथे गोकुळतर्फे दूध संस्थांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात बोलत होते। ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठा असल्यानं शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गोठा करणाऱ्या दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय आहे। त्यामुळे दूध संस्थांना ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मानला जातो। मागील 4 वर्षात गोकुळच्या माध्यमातून म्हैस दूध वाढीसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या। त्याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा यासाठी दूध संस्थांनी विशेष प्रयत्न केले। त्यामुळे गेल्या 4 वर्षात 12.5 लाख लिटर संकलन असणाऱ्या गोकुळ संघात सध्या 18 लाख लिटर दूध संकलन होत आहे। त्यामुळे या संकलन वाढीत ग्रामीण भागातील दूध संस्थांचं योगदान मोलाचं आहे, असे गौरवोद्गार गोकुळचे संचालक व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी काढलेत। दरम्यान यावेळी बोलताना पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन कुमार खुळ म्हणाले की डॉक्टर मिंचेकर यांचे आमदारकीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात रोही गावावर विशेष प्रेम होतं व आहे। त्यांनी विकासासाठी गावात कधीही निधी कमी पडू दिला नाही। त्याप्रमाणे ते गोकुळमध्ये संचालक म्हणून निवडून आल्यापासून रोही गावासह हातकणंगले तालुक्यातील सर्वच दूध संस्थांना न्याय देण्याचं काम केलंय। यावेळी कार्यक्रमास क्रांती विकास सोसायटीचे चेअरमन धनपाल पाटणकर, नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे संचालक अमोल आवटे, शांतीनाथ उपरे, श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन जयसिंग शिंदे, महालक्ष्मी दूध डेअरीचे चेअरमन अर्चना हुले, विनोद आबदान, भाऊसाहेब फासके, राजू बेनाडे, अविनाश शिंदे, उमेश चेंडके, अशोक मगदूम, सदाशिव अपराध, सागर मोर्चिटे यांच्यासह सर्व संस्थेचे संचालक, दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मराठीसाठी मनोज अथने, रोही। नक्कीच बोर्डाच्या माध्यमातून मी आपल्याला सूचित करतो की कशा पद्धतीचं आपल्याला दूध प्रत्येक संस्थांच्यासाठी मॅनेजमेंटचा जो खर्च आहे तो खर्चामध्ये वाढ करावी अशी आपली मागणी आहे। नक्कीच ती सुद्धा मागणी मी बोर्डासमोर आपल्या सर्व